अप्रतिम. सो आता हा आहे माझा नेक्स्ट व्लॉग, दॅट इज व्लॉग 3 ऑफ नाशिक. तर ह्या ब्लॉगमध्ये मी मोस्टली आम्ही जे सिम्युलेशन वर्कशॉप मधल्या आतल्या गोष्टी होत्या मी त्या कव्हर केल्या आहेत मोस्टली. ॲज अन जे तुम्ही ब्लॉग 2 मध्ये बघितलंच असेल नाशिकच्या की ते MUHS कॅम्पस किती सुंदर होते, आणि जर नसेल बघितलं तर यू कॅन गो अँड चेक ब्लॉग 2 ऑफ नाशिक. खूप सुंदर कॅम्पस होता, खूप सुंदर, म्हणजे खूप मजा आली. पण आजचा जो ब्लॉग असणार त्याच्यामध्ये मी कव्हर करणार आहे की आम्ही काय काय मजा केली ह्या वर्कशॉपमध्ये. आणि तर इथे तुम्ही बघत आहात ते आम्ही काय करतोय इज बेसिकली आम्ही खोटे खोटे वुंड तयार करतोय, म्हणजे जेव्हा लागतं खरचटतं तर ह्याचा एक्सपोजर, म्हणजे हे कसं बनवायचे हे वुंड, म्हणजे मुलांना शिकायला की जर आता सपोज मी पहिल्यांदाच काहीतरी करते तर मी हात नाही लावणार ना, तर ती भीती जावी म्हणून हे वुंड कसे क्रिएट करायचं ह्याचा ते वर्कशॉप होतं. आणि हा जो मी त्या दीदीच्या हातावरती बनवलेला माझा वुंड, ह्याला मोलाज असं बोलतात. सो ते बघून आमच्या मॅडमना वाटलं की चला आता आपण विभूतीच्या हातावर पण गिरवायला तर पाहिजेच. सो मग तिने आता माझ्या हातावरती छान असा वुंड बनवायचा विचार केला. आणि त्या मॅडमचा प्लॅन होता की माझा पूर्ण हात रंगवून टाकायचा. मी ते छोटासा बनवलेला, पण नाही, तिला पूर्ण हात रंगवायचा होता माझा, पण मी आज कसा पूर्ण हात रंगवू देईल. सो फायनली आम्ही एका अग्रीमेंटवर आलो की हात केवढा रंगवायचा आणि केवढा नाही, आणि तिने माझ्या हातावरती रंगवणं सुरू केलं. बघा बघा किती गोंडस चेहरा दिसतोय हिचा चित्र काढताना बघा. पण हा चेहऱ्याच्या मध्ये जेव्हा आवाज येतो बाहेर तेव्हा ती गोंडसता पूर्ण निघून जाते. तर ह्या गोंडस चेहऱ्यावर जाऊ नका तुम्ही. हा जितका गोंडस आहे तितकाच डेंजर सुद्धा बनू शकतो कधीही कुठल्याही क्षणी. पण जोक सपाट यार, खूप मजा आली तसं तिथे बनवायला वेगवेगळ्या वुंड्स. आता हिनी माझ्या हातावर जो बनवलेला तो फ्रॅक्चर वुंड होता. आता तुम्ही बघालच तो वुंड. भाई डेंजर डेंजर वाटत होता, डेंजर, पण मजा आली. आता तुम्ही विचार करत असाल की हे सर्व काय आहे, तर मी तुम्हाला जसं सांगितलेलं की तिथे रिअल सिनॅरिओज क्रिएट करतात, तसंच आम्ही सुद्धा तिथे एक सेटअप केलेला आहे जो रिअल वाटला होता आणि ऍक्च्युअल एमर्जन्सीसाठी आम्ही सारखं तिकडे आम्ही ऍक्ट केलेलं बेसिक. तर ह्या व्यतिरिक्त तिथे छान छान मॉडेल्स पण होते जे तुम्ही आता बघाल. म्हणजे हे लंग्स आहेत, हे लंग्स आहेत, हा स्टमक आहे. हो स्टमक पण आहे, 2 लंग्स आहेत. 2 लंग्स आणि स्टमक आहे. मॅनिकिन आणि इथून एअर भरतो ना, ह्याच्यासाठी असतं इंट्युबेशन. हा आहे इंट्युबेशन वालाच आहे बघ. आणि ह्याच्याने एअर पण, ह्याच्याने एअर भरली का जात नाहीये. लॉक असेल, वाल्व वगैरे असेल त्याला. ये देखो भाई भाई, वेन बघ, वेन काय सही दिसते. वेन्स टू टाईप फॉर. या मस्त. चलो गाईज, सगळ्या स्टिम्युलेशन मॅनिकिनवरती मनालीचा व्हिडिओ आहे आणि माझ्यासाठी हा मॅनिकिन रोडला. व्हॉट इज दिस, कॅन यू एक्सप्लेन व्हॉट इज दिस? सॉरी, I don't know. I think this is आडवा काय? This is gluteus. Gluteus. And this is sutures. Sutures, what is this? I guess this is pad. I guess this is arms पे लगाने वाला. हाँ, deltoid. ICD. ICD. What is it? This is ICD then I think. तर आम्ही 4:45 पर्यंत तिकडनं निघालो. बसने आम्हाला पुन्हा एकदा नाशिक स्टेशनला सोडलं आणि ओव्हरऑल सगळे दमलेलो आम्ही आणि घाईत होतो कारण 6ची ट्रेन होती आमची बरोबर आणि ती MUHS पासून 1 तास लांब होतं. पण फायनली आम्ही पोचलो आणि सृष्टीला जास्त आनंद झालेला या गोष्टीचा की आम्ही पोचलो वाटतं. सो वी वर रेडी टू गो बॅक टू मुंबई. सो सी यू इन नेक्स्ट व्लॉग. सो बाय बाय नाशिक, टाटा.